जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। रेंदाळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4च्या पोटनिवडणुकीसाठी रेंदाळा परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ ज्योती बलराम गंथडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार शुभारंभ हुपरी नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते गोपी शेटे, हुपरी नगर परिषदेचे बांधकाम सभापती संदीप आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील विठ्ठल मंदिर येथे बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठा उत्साह संपन्न झाला। यावेळी शिवसेना हुपरीचे शहर प्रमुख नितीन गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख महेश माळी ठाकरे, शिवसेना रेंदाळा शहर प्रमुख शरद पाटील, नेताजी पुजारी, युवासेना हुपरी शहर प्रमुख अजित उगळे, युवासेना रेंदाळा शहर प्रमुख शिवाजी कोळी, धन्यकुमार कोळी, प्रशांत मिठारी, शाखा प्रमुख गुरु कोळी, शशिकांत माळी, चंद्रकांत पाटील, डॉक्टर बलराम गंथडे, श्रीकृष्ण गंथडे आदींसह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। मी सौ ज्योती बलराम गंथडे प्रभाग क्रमांक 4 मधून पोटनिवडणुकीसाठी लढत आहे। मी रेंदाळा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर उभी आहे। गेल्या काही वर्षापासून आपल्या प्रभागात प्रत्येक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत। पाणी, रस्ता, स्वच्छता, मेहनतीसाठी सुविधा पण या दुर्लक्ष झालेल्या आहेत, सर्वांनी पाहिलेले आहे। ही निवडणूक कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नाही तर आपल्या रेंदाळच्या विकासासाठी लढत आहे। आपल्या गावात बदल घडवण्याची वेळ आता आली आहे। माझं चिन्ह नारळ असून मला सर्वांनी बहुमताने विजयी करा। चांगली संधी आहे काम करण्यासाठी आणि चार तरुण तुम्ही एकत्र आलाय। आजपर्यंत रेंदाळाचा इतिहास बघितला तर तरुणांच्यातनंच नेतृत्व तयार झालेलं आहे। जे आत्ता जे रेंदाळाचं नेतृत्व आहे किंवा नेते आहेत ते तरुणांच्यातनंच तिने नेतृत्व तयार झालेलं आहे। आज तुमच्या पण ह्या तरुणांच्या एकीला चांगलं बळ लाभू दे आणि विजयी शीट तुमची होऊ दे यासाठी शुभेच्छा देतो। आमच्यापर्यंत जितकं काय करता येईल आम्हाला सांगा, ती जबाबदारी आम्ही पार पाडू आणि शीट निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करू। एक बलदंड माणसांच्या विरोध आहे आणि जी दबावशाहीला विरोध करणारी जी युवा पिढी आहे, या युवा पिढीच्या बाजूनं या ठिकाणी गावचा कल आता थोड्या दिवसात आपल्याला कळेल। येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार 100% नारळाच्या चिन्हावर निवडून येणारच आहे। पण येणाऱ्या काळामध्ये जी ग्रामपंचायतची निवडणूक लागणार आहे त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सरपंच प्लस 17 सदस्य शिवसेना, राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे असणार आहेत। आणि या ठिकाणी मी आलेले, तुम्ही उपरीवरून आलेले सगळे आमचे नगरसेवक असतील, शहर प्रमुख असतील, यांना एक ग्वाही देतो। या ठिकाणी कमीत कमी 400+ लीड या ठिकाणी आपल्या ह्या मतदारसंघामध्ये असणार। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।